तुमच्याकडे 20-25 लाखाचं बजेट आहे तर थांबा. तर आज आपण बघणार आहोत महिंद्राची SV700 ही कार फॉर्च्युनरला टक्कर देणार. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, कारण आपण या गाडीचे फीचर्स, मायलेज आणि प्राइसेस सर्व काही बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपण स्टार्ट करूया कीज बघून. कीजमध्ये आता आपण पाहिजे झालं तर आपल्याला लॉक अनलॉक बूट स्पेस ओपन करण्यासाठी याच्यामध्ये कीजमध्ये सगळे ऑपरेटिंग सिस्टीम येतात. महिंद्राचा लोगो पाहू शकताय. कीजचा लुक पण एकदम डिफरंट आहे. त्यानंतर लेवल 2 आदासचे फीचर्स मिळतात. समोरील बाजू पाहिला तर आपल्याला 360चा कॅमेरा मिळतो आणि ह्याचे पूर्णच आपल्याला कॅमेरा बघायचा तर 2 मिररला आहेत, एक रेअर साईडला पण आहे. तर गाडी दिसायला समोरून बघू शकता की एकदम प्रीमियम लुक दिसून येतो. अपडेटेड फ्रंट ग्रिल पण कसा बघू शकता, एकदम लुक प्रीमियम दिसून येतो याच्यामध्ये. आणि आता आपण याचं फुल LED मॅट्रिक्स हेडलाईन्स पाहू शकताय. 2मध्ये कसा दिसून येतो. LED DRL आपल्याला याच्यामध्ये मिळतात. खालच्या साईडला क्रॉसमध्ये आपल्याला फॉग लाईट पण मिळते, त्यामुळे रात्री एकदम उजेडाला प्रॉब्लेमच येणार नाही. पण दिसायला लुक एकदम चांगला आहे, स्पोर्टी लुक आहे. आणि समोरील भाग पाहू शकता, एक दिसायला गाडी एकदम जो ORM पाहिजे तर इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल ORM करू शकतो. कनेक्टिंग इंडिकेटर आपल्याला याच्यामध्ये मिळतात. 360चा कॅमेरा पण याच्या इथं पाहू शकता, खालच्या साईडला आपल्याला मिळून जातो. आता आपण याचा अलाव्हील पाहिजे झालं तर अलाव्हील कटिंगमध्ये मिळून जातात. टॉप मॉडेलमध्ये 19 इंचीमध्ये मिळून जातात. AXT हे मॉडेल आपण पाहतोय. आणि इतर रेअर साईडला जर आपण टेल लॅम्प पाहिजे झालं तर टेल लॅम्पचा लुक पण कसं चांगला आहे. एक वायपर, वॉशर आणि एक स्विचचा लोगो पण याचं बॅचिंग ह्याच्यामध्ये आपल्याला मिळून जातं. आणि 2 पार्किंग सेन्सर पण आपण खालच्या साईडला पाहू शकतो. 360चा कॅमेरा रेअर साईडला पाहू शकताय. त्यामुळं दिसायला लुक चांगला आहे. बूट स्पेस पाहिजे झाला तर 7 सीटरमध्ये आपल्याला 240चा बूट स्पेस मिळतो. आणि या सीट जर फोल्ड केला तर 5 सीटरमध्ये आपल्याला मोठा बूट स्पेस मिळतो. 500 लिटर पण आपल्याला याच्यामध्ये बूट स्पेस कॅपॅसिटी वाढवू शकते. आणि इथं जे स्पेअर व्हील पण पाहू शकताय. पाना वगैरे आपल्याला याच्यामध्ये मिळून जातात. प्लस डोर हँडल आपल्याला याच्यामध्ये मिळून जातात. आता ह्या फ्रंट साईडच्या डोरला पाहिजे तर हार्मन काढायचे आपल्याला स्पीकर याच्यामध्ये मिळून जातात. त्यामुळे म्युझिक एकदम खतरनाक फील येतो ह्याचा म्युझिकचा. आणि इथं इलेक्ट्रॉनिक पण ॲडजस्टेबल सेट करू शकतो. मेमरी फंक्शनल पण इथं आपल्याला साईडला मध्ये दिलेले आहेत. आणि इथं ORM सेट करायचं झालं तर इथून बघू शकता, ORM आपण इथून सेट करू शकतो. आता इथं आवाजमध्ये पाहिजे तर त्याचं लुक पण बघू शकताय. सीट पण फॅब्रिकमध्ये आणि व्हेंटिलेटेड सीट आपल्याला याच्यातून मिळून जातात. स्टॅबिलिटी फंक्शनचं बटन मिळतं. ॲटो ऑन ऑफचं बटन मिळतं. डाऊन हिल ग्रिल ब्रेकिंग सिस्टमचं बटन मिळतं. इथून आपण लाईट ॲडजस्टेबल करू शकतो. डॅशबोर्ड पाहिजे तर आपल्याला 12 इंची 3 स्क्रीन आपल्याला ह्याच्यात मिळून जातात. एक ड्रायव्हर साईडला, एकमध्ये आपण AC वगैरे ते फंक्शन ॲड करू शकतो. आणि इथे को पॅसेंजरसाठी मल्टीफंक्शनल आपल्याला इथे तो मिळू शकतो. आता इथं इन्स्ट्रुमेंटल क्लस्टरमध्ये पाहिजे झालं तर आपल्याला स्पीडोमीटर मिळतात. नंतर इथं वेगवेगळे आपण ॲडजस्टेबल फ्युचर्स आपण बघू शकतो. डिस्टन्स, टाईम हे आपण ॲडजस्टेबल करू शकतो. रेंज बघू शकतो, ॲव्हरेज ह्याच्यामध्ये बघू शकतो, काढू शकतो आपण. त्यामुळं इथं बघू शकता ड्रायव्हर इन्फो, व्हेकल इन्फो, ड्रायव्हर असिस्टंट, नेव्हिगेशन हे आपल्याला या स्क्रीनमध्ये चांगलं मिळून जातात. आता इथं मध्ये सेंटरला पाहिजे तर आपल्याला मल्टीफंक्शनल ॲप ह्याच्यामध्ये मिळून जातात. इथं पाहू शकताय ॲप पण भरपूर आहे, त्यामुळे कंट्रोल सिस्टीम पण आपल्याला एकदम चांगली मिळून जाते. ACचं आपण इथे कंट्रोल बघू शकता. टच स्क्रीनमध्ये आपण AC पूर्णपणे ॲडजस्ट करू शकतो. कॅमेराची क्लॅरिटी पाहिजे झाली तर क्लॅरिटी पण एकदम चांगली आहे, त्यामुळे कॅमेरा पण चांगला व्ह्यू देतो. 360चा कॅमेरा जर पाहिजे झाला तर प्रत्येक अँगलला आपण 360मध्ये ह्याच्यामध्ये पूर्णपणे सगळं बघू शकतो. इथं को पॅसेंजरच्या स्क्रीनमध्ये पाहिजे झालं तर त्याच्यामध्ये तो मल्टीफंक्शनल इथं यूट्यूब आहे, गाणे ऐकू शकतो. त्यामुळे त्याला इथं बसायला कंटाळा येणार नाही. तो लॉंग ड्राईव्हसाठी एकदम बिंदास माणूस होऊ शकतो. त्यामुळे हे पण चांगलं ॲडिशनल आपल्याला मिळून जातं. इथं AC बघू शकता, ॲडजस्टेबल करू शकतो. 360चा कॅमेरा इथं फंक्शन दिलेला आहे. आणि हे कस्टमाइज बघू शकता, झीप, झूम आणि कस्टम असे ऑप्शन याच्यामध्ये दिले आहे. त्यामुळे ते पण नवीन फीचर चांगलं आपल्याला याच्यामध्ये मिळून जातं. आता इथं पाहिजे झालं तर आपल्याला वायरलेस चार्जिंग मोबाईल ठेवण्यासाठी आहे. C टाईपमध्ये पोर्ट मिळतो, A टाईपमध्ये मिळतो. आणि एक दुसरं इथं आपल्याला चार्जिंग पण वायरलेस मिळून जातं. ॲटो कंट्रोल पार्किंग सिस्टीम आपल्याला याच्यामध्ये आहे. इथं तर AC पण ॲडजस्टेबल करायचं झालं तर बघू शकता, इथं बटन प्रेस केल्यानंतर AC बघा त्या बटनाद्वारे पण आपण इथं ॲडजस्टेबल करू शकतो. त्यामुळे एवढे मल्टीफंक्शनल आपल्याला ह्याच्यामध्ये ॲप म्हणजे बटन्स मिळून जातात. आमरेस्ट पाहिजे झाला तर आमरेस्ट आपला स्लाईड पण होतो. आणि याचा स्पेस पण आतमध्ये पाहिला तर चांगला स्पेस पण आपल्याला चांगला मिळून जातो. ग्लव बॉक्स बघितला तर ग्लव बॉक्समध्ये पण जागा चांगली मिळून जाते आपल्याला. आणि व्हेंटिलेटर चांगलं आपलं ग्लव बॉक्स मिळतो. इथं ह्याच्यामध्ये मिरर बघू शकता. इथे एक थोडी छोटीशी जागा आहे. 2 आपल्याला इथे बल्ब मिळून जातात. आणि सनरूफ ओपन करायचं तर इथं आपण सनरूफ पण ओपन करू शकतो.
आणि इथं आता आपण को पॅसेंजरच्या डॅश ह्याला बघितलं तर आपल्याला इथं स्लाईड केल्यानंतर इथं पाहू शकता इथं एक मिरर पण मिळून जातो. त्यामुळे चांगलं आपल्याला दिलं आहे. लाईट पण लागते इथं. आणि इथं आपल्याला ड्रायव्हर साईडला पाहायचं झालं तर आपल्याला एक तिकीट होल्डर मिळतं, पण ह्याच्यामध्ये आपल्याला काय ह्याचं मिरर काय मिळत नाही आपल्याला. आता रेअर साईडला जाऊन बसून बघूया आपण. सीट आपण इथं ॲडजस्ट ह्या पण जर थोड्याफार करू शकतो. आणि याचा जर लेगरूम पण पाहायचं झालं तर लेगरूमची जागा पण चांगली कम्फर्टेबल आहे. मध्ये आपल्याला 2 AC पोड ह्याच्यामध्ये मिळून जातात. त्याच्या खाली आपल्याला मोबाईल ठेवण्यासाठी जागा पण ह्याच्यामध्ये मिळून जाते. यामध्ये आपल्याला 6 एअर बॅग पण मिळून जातात, त्यामुळं सेफ्टी प्रिकॉशन बघायला तर एकदम चांगला आहे. आणि आता आपण सीट फोल्ड केल्यानंतर पाहू शकता थर्ड रोमध्ये आपण असं इझिली बॅक साईडला पण जाऊ शकतो. इथे AC चे फॅन दिलेले आहेत, तिथे ॲडजस्ट करू शकतो. 12 वोल्टचा चार्जर आहे, एक वॉटर बॉटल ठेवण्यासाठी जागा आहे, हँडल आहे, इथे एक स्पीकर आहे बॅक साईडला, त्यामुळे एकदम प्रीमियम चांगला दिसून येतो. याचा इंजिनमध्ये बघायचं झालं तर 2.0 लिटरचं टर्बो इंजिन मिळतं. पॉवर जनरेट करतं 200 PH आणि 300 Nmचा टॉर्क जनरेट करतं. आणि याच्यामध्ये आपल्याला 6 स्पीड मॅन्युअल मिळतं, ॲटोमॅटिक मिळतं, ऑल व्हील ड्राईव्ह अवेलेबल याच्यामध्ये आहे. स्मूथ आणि पॉवरफुल इंजिन आहे. पेट्रोलमध्ये याचं ॲव्हरेज बघायचं तर 12 ते 15 पर्यंत आपल्याला याचं ॲव्हरेज मिळतं. आणि डिझेलमध्ये 16 ते 18 याचं आपल्याला ॲव्हरेज मिळून जातं आहे. व्हिडिओ कसा आवडला नक्कीच सांगा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.